पदवी निसर्गोपचाराची औषधोपचार हॅलोपॅथीचे 25 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर मुन्नाबाईंवर गुन्हा। बोगस डॉक्टर शोध समितीचे पदाधिकारी यांनी छापा टाकला। त्यावेळी मोखाडा पंचायत समिती कार्यालयाजवळ आनंदा मलिक हा निसर्गोपचार पदविका एवढेच वैद्यकीय शिक्षण घेतलेला इसम मागील 25 वर्षापासून येथे दवाखाना चालवत असल्याचे आढळते। तपासणी केली असता निसर्गोपचाराचे प्रमाणपत्र असताना हॅलोपॅथीचे औषधोपचार करत असल्याचे समोर आले। दवाखान्यातील हॅलोपॅथीचे औषध प्रमाणपत्रासह ताब्यात घेण्यात आली असून मोखाडा पोलीस ठाण्यात मलिक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती मोखाडा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी दिली। हॅलोपॅथीचे औषधोपचार करण्यासाठी लागणारी कोणतीही पदवी किंवा पदविका नसतानाही एका रुग्णाला सलाईन लावल्याचे आढळून आले। तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॅलोपॅथीच्या औषधांचा साठा आढळला आहे। अशी औषधे वापरण्याची कोणतीही अधिकृत पदवी नसतानाही मोखाड्यासारख्या कुपोषण आणि साथींनी ग्रासलेल्या तालुक्यात अगदी मध्यवर्ती ठिकाणी ही व्यक्ती इतकी वर्षे बिनबोबाट रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे। मोखाडा पंचायत समिती कार्यालयाजवळ मागील 25 वर्षे कार्यरत असलेल्या एका बोगस डॉक्टराच्या दवाखान्यावर छापा टाकून त्याच्या विरुद्ध मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आनंदा मलिक वय 47 असे त्याचे नाव असून केवळ निसर्गोपचारांची पदविका असतानाही तो हॅलोपॅथीचे औषधोपचार करत असल्याचे आढळले। मोखाडा येथे बोगस डॉक्टर अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी, गट विकास अधिकारी कुलदीप जाधव व बोगस डॉक्टर शोध समितीचे पदाधिकारी यांनी छापा टाकला। त्यावेळी मोखाडा पंचायत समिती कार्यालयाजवळ आनंदा मलिक हा निसर्गोपचार पदविका एवढेच वैद्यकीय शिक्षण घेतलेला इसम मागील 25 वर्षापासून येथे दवाखाना चालवत असल्याचे आढळले। तपासणी केली असता निसर्गोपचाराचे प्रमाणपत्र असताना हॅलोपॅथीचे औषधोपचार करत असल्याचे समोर आले। दवाखान्यातील हॅलोपॅथीची औषधे प्रमाणपत्रासह ताब्यात घेण्यात आली असून मोखाडा पोलीस ठाण्यात मलिक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती मोखाडा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी दिली। हॅलोपॅथीचे औषधोपचार करण्यासाठी लागणारी कोणतीही पदवी किंवा पदविका नसतानाही एका रुग्णाला सलाईन लावल्याचे आढळून आले। तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॅलोपॅथीच्या औषधांचा साठा आढळला आहे। अशी औषधे वापरण्याची कोणतीही अधिकृत पदवी नसतानाही मोखाड्यासारख्या कुपोषण आणि साथींनी ग्रासलेल्या तालुक्यात अगदी मध्यवर्ती ठिकाणी ही व्यक्ती इतकी वर्षे बिनबोबाट रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे।